विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रकृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, दयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वताघवे जिव्हेशे, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजखोन। हातातडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय दैर्दैग सोनिठाय। तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी, ते नमस्कारो निहाता। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतम्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः समे प्रियः। वार्षे विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरूपचारू संतोषिजो। वाहोनी आपले आन, धरिजो अंतःकरण, निश्चया साचपन जयाचेनी। जीव परमात्मा दोन्ही, बैसवनी ऐक्यासनी, जयाच्या हृदयभवनी विराजती। संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः समे प्रियः। भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्र करून अहितुकी अद्भुत अपूर्व असीम अशा अनुग्रहामुळं दयेमुळं अनुकंपेमुळं तुम्ही आम्ही या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये हरिदिनी आणि गोवस द्वादशी या पावन पर्व कालामध्ये आपण जिवंत आहोत। आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भाषेत सार्थक आहेत। याचं कारण ह्या मधल्या काळामध्ये जो करोना नावाचा व्याधी संपूर्ण विश्वाला त्रस्त करणारा, की त्याचं नाव करोना पण तो अकरुणा आहे। जसं म्हटलेलं आहे की त्या नाथ महाराज म्हणतात की याला सांगतात, अक्रूरा रे चांडाळा तुझं कोणी धाडेला, का घात करू आलाशी व देशी सकाळा। आक्रूर तुझे नाम तैशी न करणी, या नंदाच्या अंगणी सरे। परंतु आपल्याला देवाने आपल्या शरीरामध्ये प्राण ठेवले आणि ते प्राण ठेवून विशेष गोष्ट आजही अनेकांचे प्राण वाचलेले आहेत। परंतु ते शब्द स्पर्श रूप रसगंध कीर्ती धन कामिनी याच्याकडं आपल्याला काही सुखाची प्राप्ती होईल। पूर्वीच्या त्याला आपण म्हणतो पहिले काय पाढे 55, त्या न्यायाने पुन्हा तिकडंच प्रवृत्त आहेत। पण आपल्याला कळून आलं की हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आपल्याला मिळालेला आहे। आपण परमार्थाच्या वाटेने निघालो होतो,
मध्ये हा प्रतिबंध झाला, तो प्रतिबंध निवृत्त झाला आणि नंतर पुन्हा आपण ज्या मार्गावर आलो होतो, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. या ठिकाणी आपण आपला पूर्वीचा जो मार्ग आहे तोच चोखळायचा ठरवलं आणि उलट आपल्या ठिकाणी पूर्वीच्यापेक्षा अधिक वैराग्य निर्माण व्हावं. शब्दस्पर्शादी विषय हे क्षणभंगूर आहेत, जीवाला परतंत्र करणारे आहेत, स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत, अनेक दोषांनी युक्त आहेत. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत किंवा आपलं जीवन सार्थक आहे की आपण योग्य वाटेवर पुन्हा आपला जीवनक्रम करण्याचा ठरवून आज या ठिकाणी जे काही पृथ्वीला धारण करणारे 7 आधारस्तंभ सांगतात महाराजांनी. आताच एक स्मृतिग्रंथातला मला एक श्लोक दिला आमच्या बंधुवर्य कैलास महाराजांनी. त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, गोभीर विप्रैश्च वेदैश्च सप्तभी सतीभी सत्यवादीभी अलुब्धैर दानशीलश्च शिलैश्च सप्तभीर धार्यते मही. ही पृथ्वी माता सुरक्षित, म्हणजे पृथ्वी माता म्हणजे पृथ्वीवर राहणारा सगळा प्राणी समुदाय हा आनंदात राहू शकतो, धारण केला जातो पृथ्वीच्या द्वारा. कुठपर्यंत तर जोपर्यंत पहिलं नाव सांगितले गो, गाईचं जे संरक्षण करील किंवा गाईची सेवा करील. दुसरं सांगितलं विप्र, विप्र म्हणजे ब्राह्मण. गो ब्राह्मण, शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणतात. याचा अर्थ ज्या कालामध्ये गाईचं संरक्षण आणि ब्राह्मण देवतेचं संरक्षण किंवा सेवा ज्या ठिकाणी केली जाते. तिसरं सांगतात वेदैश्च, आणि त्याच्यामध्ये तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित हो. आपल्या जीवनातला कोणताही पाऊल टाकायचा तो वेदाने सांगितल्याप्रमाणेच टाकायचा. वेदाने ज्याचा निश्चित केला, इदम मा करू, हे करू नका, तर ते करायचं नाही. आणि इदम करू म्हटलं तर त्या ठिकाणी माऊली सांगतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्य ही तृण मानावे, घे म्हणितलिया न म्हणावे, विषयही विरू किंवा विषयही विरुद्ध. विषसुद्धा घेण्याची तयारी ठेवून वेदाच्या आज्ञेचं परिपालन करणं, ही गोष्ट ज्या ठिकाणी घडत आहे. चौथं सांगतात सतीभी, सती पतिव्रता स्त्री जी आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता किंवा आपुलिया मता अनुसर्वणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. आपल्या पतीचं मनोगताप्रमाणे सेवा करून आपलं आत्मकल्याण साधणारी स्त्री जोपर्यंत ह्या समाजात कुटुंबात किंवा गृहस्थीमध्ये आहे. आणि सत्यवादी भी, जोपर्यंत आपला वेदाचं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, वेदाने सांगितलं सत्यच बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे. त्या ठिकाणी अनृत मिथ्या बोलता कधीही कामा नये या ठिकाणी. तसंच दुसऱ्याच्या हृदयाला वेदना होतील, वेदना म्हणजे क्लेश होतील असंही बोलायचं नाही. अशी वेदाने सांगितलेली जी गोष्ट आहे ती सत्यवादी लोकांकडून पालन केली जात आहे. आणि त्याच्यानंतर अलुब्धही, म्हणजे ज्यांनी अंतकरणामध्ये लोभाचा परित्याग केलेला आहे, स्वार्थाचा परित्याग केलेला आहे आणि आपल्याला मिळालेली जी संपत्ती आहे तिच्यावर आपला अधिकार नाही, तर ती दान करण्यासाठी प्राप्त झालेली आहे. आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे पूर्वसूर्यांनी की धनाविषयी सांगताना ते सांगतात, दानम भोगो नाशस तिसरा गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. या ठिकाणी सांगितलं की आपल्याला मिळालेले जे धन आहेत ते धन पहिल्यांदा दान करण्यासाठी आहे किंवा आपण स्वतः त्याचा भोग घ्यावा यासाठी आहे. आता यो न ददाती, जो दानही करत नाही आणि भोगही घेत नाही स्वतः, तर तस्य तृतीया गतिर्भवती, तिसरी गती म्हणजे त्या धनाचा निश्चित नाश ठरलेला आहे. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये किंवा 23वा अध्याय, त्या अध्यायामध्ये भिक्षुगीत म्हणून ही संपत्ती ही निश्चित नाशाकडे जात असते. तेव्हा हे शास्त्राचे सिद्धांत आपण लक्षात घेतले आणि या ठिकाणी बंधुवर्य बापू ह्या गोशाळेचं चालवणं म्हणजे सध्याच्या काळात प्रवाहाच्या किंवा पुराच्या प्रवाहामध्ये विरुद्ध दिशेनं पोहण्यासारखं आहे. परंतु ही गोष्ट त्यांनी तेही शहरी वातावरणामध्ये, राजसी वातावरणामध्ये आणि अशास्त्रीय जीवनांचा जिथं उद्घोष होत आहे अशा कालामध्ये खरं वेदाचं प्रामाण्य हे केवळ गोपालन नाही, हे वेदाचंही पालन आहे, हे पातिव्रत्याचंही पालन आहे, हे अलुब्धकत्वाचं आहे.
दानशीलत्वाचं आहे. म्हणजे आज पृथ्वीला योग्य रीतीनं सर्वांना धारण करण्यासाठी लागणारं सामर्थ्य जे ह्या 7 लोकांकडून मिळतं ते सगळे 7ही गुण जवळजवळ एकत्र आले असं. कारण पहिलं तत्त्व सांगितलं गोभी, त्याप्रमाणे हे सुद्धा हे बापूंचं कर्तव्य नाही, हे पूर्वापार असणाऱ्या अनंत जन्माची पुण्याई आणि आपल्या हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन, किंवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. वारकरी संस्कार जतन करणं, पुन्हा वारकरी संस्कार जतन करणं म्हणजे भक्ती सिद्धांत पांडुरंगरायाच्या विषयीची भक्तिनिष्ठा ठेवणं आणि त्याचबरोबर गोपालनाच्या रूपाने वेद प्रतिपादित असणारी कर्मनिष्ठा ती पण ठेवणं. त्या दोन्हींचं फल जे आहे तत्त्वज्ञान ते अशाच लोकांना मिळू शकतं की ज्यांनी जीवनामध्ये निष्काम कर्माच्या द्वारा अंतःकरण शुद्धी करून घेतलेले आहे. निष्काम उपासनेच्या द्वारा ज्यांनी आपल्या अंतःकरणाला स्थिर केलेलं आहे असेच पुरुष जे आहेत हे तत्त्वज्ञानाचे अधिकारी आहेत. तेव्हा ही सर्व साधना त्यांच्या जीवनामध्ये घडून येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई आणि वाडवडिलांचे आशीर्वाद आणि त्याच्यासाठी लागणारी निष्ठा ही सर्व त्यांच्या अंतःकरणात आजही जाज्वल्य रूपाने प्रदीप्त आहे. हे सर्वांचं भाग्य आहे, त्यांच्याबरोबर आपलं पण भाग्य आहे. या ठिकाणी हे जे पर्व आहे या पर्वामध्ये आपण गोवसू बारस किंवा द्वादशी म्हणतो, तर याच्यामध्ये हे गो शब्द जो आहे त्या गो शब्दाचे 3 अर्थ आहेत की गुरुवारी या ठिकाणी बसलेले आहेत. तर गो शब्दाचा एक अर्थ आहे वेद, दुसरा अर्थ आहे इंद्रिय आणि तिसरा अर्थ आहे वाणी. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जरी थोड्या संख्येने एकत्र असलो तरी त्याचं कारण असं आहे की गोमाता जसं आहे तसं प्रत्यक्ष त्यांच्या देहाला प्रसवणारी माता, त्या मातृछत्राला ते मुकलेले आहेत. त्यामुळे ह्या वातावरणामध्ये फक्त एक विधी म्हणून या ठिकाणी आजचा हे एक प्रवचन रूपाने शब्दकुसुमांजली गोमातेच्या चरणी आणि त्यांच्या मातेच्या चरणी भगवत चरणी ही समर्पण करायची इतकाच याचा अर्थ आहे. तर या निमित्ताने आपल्याला चिंतन करायचं ते असं की ह्या गो शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये इंद्रियांचं संयम करणारा जो मनुष्य आहे, आता पुढे जो श्लोक आहे त्या श्लोकाप्रमाणे जो इंद्रियांचं नियमन करतो, मनाचं नियमन करतो, असा जो पुरुष आहे तो ह्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो. तोच खऱ्या जीवनामध्ये दुःख संबंध रहित असा जर निरसा आनंद पाहिजे असेल तर त्या आनंदासाठी आपल्याला काही गोष्टी आवश्यक आहेत. तर ह्या एकाच शब्दाचे 3 अर्थ आहेत. त्या तिन्ही अर्थाप्रमाणे ते पहिला अर्थ आहे जो मनुष्य आपल्या इंद्रियांचा संयम करतो. आणि तो संयम कोणता? मन मानेल तसा संयम नाही किंवा मन मानेल तशी प्रवृत्ती नाही. आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवृत्ती करा किंवा निवृत्ती करा ती शास्त्रानुमोदित असली पाहिजे. तर त्याप्रमाणे शास्त्र म्हणेल करा तर ते केली पाहिजे, करू नका इदम मा करू ती करायची नाही. अशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह जर साधा व्यवहारात देखील जर आपण इंद्रियांचा निग्रह केला नाही तर व्यवहारातलं सुख प्राप्त होत नाही. तर परमार्थ सुख जे तिन्ही कालात अबाधित असणारं नित्य अविनाशी सुख आपल्याला पाहिजे असेल तर त्या पुरुषाला वेदाचं मनोगत आहे, महापुरुषांचा अनुभव आहे की इंद्रिय निग्रह करणाऱ्या पुरुषा वाचून किंवा सदाचारी पुरुषा वाचून या ठिकाणी सुख प्राप्त होत नाही. उलट स्वामी महाराज म्हणायचे की जो पुरुष आचार भ्रष्ट आहे तो नेहमी कष्टाला क्लेशाला प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी इंद्रिय संयम करणं हा एक गो शब्दाने आपल्याला सांगितलं जातं. दुसरी गो शब्दाने गोसेवा हे तर आपलं सरळ त्याचा अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट गो म्हणजे वेद. आता सांगितल्याप्रमाणे ह्या वेदाच्या आज्ञेनुरूप इंद्रियांचा निग्रह म्हणून गो शब्दामध्ये वेद आपल्याला प्रमाण आहे. जितका प्रमाण आहे की आपल्याला प्रसंगी वेदाने विष घ्यायला सांगितलं तर विषाला सुद्धा हे विरुद्ध आहे म्हणायचं नाही. इतकी जर वेदावर श्रद्धा असेल तर त्या पुरुषाचं जीवनामध्ये बाहेरून त्याची कीर्ती होईल की नाही, त्याला धन मिळेल की नाही, त्याला काही रोग राग होतील, दारिद्र्य येईल, परंतु त्या काळामध्ये देखील घोटवीनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं असं जसं तुकोबारायांची अनुभूती तुकोबाराय आपल्या आत्मविश्वासाने आपल्या पुढं सांगतात
त्याप्रमाणे तो पुरुष बाह्य वैभव कोणतंही नसलं तर अंतरंगातल्या वैभवाने इतका संपन्न असतो की त्या ठिकाणी देवता देखील त्याच्या पायाजवळ लोळण घेतात. त्याच्या जीवनात आलेल्या प्रसंगाला त्या ठिकाणी वृद्धिशुद्धीसुद्धा त्याच्या पुढं लोटांगण घालतात. अशा प्रकारचं एक ऐश्वर्य त्या पुरुषाच्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर सांगतात की गो शब्दाचा अर्थ एक वाणी, वाणी शब्दाचा अर्थ वाचा. मनुष्य एकच अशी आपल्याजवळ वस्तू आहे मनुष्य देहामध्ये की त्याला वाणीनं बोलता येतं. दुसऱ्या प्राण्यांना जरी ते आवाज काढले त्या आवाजाच्या ध्वन्यर्थावरून त्यांच्या सुखदुःखाचा आपण अनुमान करतो. पण मनुष्य प्रत्यक्ष आपल्या अंतःकरणात असणाऱ्या भावना, आपल्या बुद्धीत असणारं ज्ञान, आपण करणाऱ्या क्रिया या सर्वांचं तो स्वतः विवेचन विवरण वाणीद्वारा त्याला शब्दाच्या माध्यमातून स्पष्टीकरण करू शकतो. तेव्हा जगामध्ये जेवढे अनर्थ आहे, आता सध्याचं जे मनोविज्ञान आहे, संपूर्ण जगामधले मनोवैज्ञानिकांनी ह्या आपल्या उपनिषदात संत साहित्यात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा यथार्थ आहेत आणि त्याच आवश्यक आहे. आणि समाज जोपर्यंत ह्याचं अनुसरण करणार नाही, वेदाज्ञेचं संत आज्ञेचं, तोपर्यंत त्याच्यातही अनुसरण काय, बाकीच्या इंद्रियांपेक्षा हे वाघ इंद्रिय आहे, बोलण्याचं जे इंद्रिय आहे, तर त्या इंद्रियांचं जर मनुष्याने संयमन केलं किंवा त्या वाणीचा योग्य सदुपयोग केला तर संपूर्ण आपलं जीवन आणि कौटुंबिक वैश्विक जीवन हे सगळं समृद्ध राहू शकतं. जितके जगामध्ये अत्याचार किंवा अनाचार किंवा जगामध्ये जितका विस्कळीतपणा आहे तो त्याला सर्वात जास्त कारण आहे बोलणं. जे बोलणं आहे ते म्हणतात ना, बोलण्यामध्येच मनुष्याला समाधान पण प्राप्त होतं, बोलण्यानेच मनुष्याला क्लेश पण प्राप्त होतात. तेव्हा या ठिकाणी हे जे बोलणं आहे, हे बोलणं ज्या मनुष्याने सांभाळलं तो मनुष्य सुखी राहू शकतो. गोवसू आपण म्हणतो ना, द्वादश शब्दाचाच अर्थ आहे इंद्रियांचा निग्रह, म्हणजे जी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा निग्रह करणं. आणि एकादश म्हणजे 11 असणारं जे मन नावाचं इंद्रिय आहे त्याला उभयेंद्रिय म्हणतात, त्या मनाचा निरोध करणं. थोडक्यात काय, 10 म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आपल्याला रसनेंद्रिय आहे, चक्षुरेंद्रिय आहे, त्वगेंद्रिय आहे, अशा प्रकारचं आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तसंच हे आपल्याला हात आहेत, पाणी आहे, उपस्थ आहे, मूत्ररंध्र आहे, हे जे कर्मेंद्रिय आहेत, तर ह्या कर्मेंद्रियांचा पण मनुष्याने निग्रह केला पाहिजे. आणि निग्रह कसा, शास्त्राने जे प्रमाणे सांगितले त्याप्रमाणे, शास्त्राच्या विरुद्ध न करणं. परंतु जो ह्या ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियांचा निरोध करतो आणि मनाचा निरोध करत नाही, तोपर्यंत ही इंद्रिय त्याला पुन्हा पुन्हा विषयांच्या गर्तेमध्ये ओढवत असतात. म्हणून पहिल्या आगाते वृत्ती क्रीटी, आधी मनवणीची उठी मग ते वाचा देठी कराशी. अगोदर काही लोक म्हणतात आमच्याकडून सहज घडलं, मनात नव्हतं. मनात नसलं तर घडूच शकत नाही. अगोदर वृत्ती निर्माण होते अंतःकरणात, ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाते, तेव्हाच कोणती तरी अनुकूल किंवा प्रतिकूल अशी घटना घडत असते. त्यामुळं या ठिकाणी मनाचा निग्रह हाही तितकाच महत्त्वाचा आहे. इंद्रियाचा निग्रह अगोदर केला तर मनाचा निग्रह करता येतो, कारण इंद्रिय स्थूल आहे आणि मन सूक्ष्म आहे. तेव्हा त्या सूक्ष्माचा निग्रह करायला गेलं, काही लोक म्हणतात आमची इंद्रियांचं काय असू दे, आम्ही मनाचा निग्रह केला. हे बोलणं खोटं आहे, साप खोटं आहे. इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे, नंतर मनाचाही निग्रह केला पाहिजे. आणि जर मनुष्याने इंद्रियांचा आणि मनाचा, आजची एकादशी खऱ्या अर्थाने एकादश इंद्रियांचा निग्रह व्हावा हा त्या व्रताचा अर्थ आहे. आणि मग ज्या पुरुषाने मनाचा आणि इंद्रियाचा निग्रह केला त्याला हे द्वादशीचं पार न सोडण्याचं द्वादशीचं त्याला भाग्य प्राप्त होत असतं. त्यावेळेला खरा जो इंद्रियांच्या आणि मनाच्या शृंखलेतून बेडीतून जो पुरुष मुक्त झाला तो या ठिकाणी खरा वासरू जसं स्वेच्छेने आपल्या आईच्या भोवती संचार करतं, तसा हा पुरुष आपल्या इष्टदेवतेभोवती किंवा आपल्या जीवनात मोकळेपणाने आपल्या प्रत्येक आत्म्याच्या भोवती संचार करू शकतो आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. अशा प्रकारची ही स्थिती आहे. असो, या ठिकाणी या प्रसंगाने ही एवढीच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वाणीचा उपयोग कितीतरी लोक त्यांनी सांगितलं वाणी कशी, माऊलीने
त्याच्यामध्ये सर्व सांगून ठेवलं. काय आटू वेगू विंदाणू अशा शंका प्रतारणू हे संन्यासले अवगणू जिया वाचा. काहीतरी लोभ मनात ठेवून दुसऱ्याचं मन दुखवीत अशा प्रकारचं वेगाने कापट्यपूर्ण बोलणं नको आहे. हे ह्या गो शब्दाचा एक अर्थ आहे. आणि बोलावं कसं तर त्याविषयी सांगतात तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारचा ह्या गोचा, ह्या वाणीचा, ह्या वेदप्रामाण्याचा आणि इंद्रियांचा उपयोग आपण जर केला तर आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ह्या पूर्ण एकादश इंद्रियांच्या द्वारा आपण जीवनमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. अशा प्रकारच्या आपल्या ह्या सनातन भारतीय संस्कृतीमधील ह्या व्रतांची, ह्या पर्वांची योजना यासाठी सांगितलेली आहे. असो, या ठिकाणी आपल्यापुढं एक श्लोक वाचून दाखवला. भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचा 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्ता समे प्रिया. या श्लोकामध्ये हा 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि भक्तियोग अध्यायामध्ये शेवटचे जे श्लोक आहेत अद्वेष्टा सर्वभूतानां या 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत हे एक स्वतंत्र ग्रंथ आहे, स्वतंत्र प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे कोणता भक्त भगवंताला आवडतो, इथं लोकमान्य संतांची लक्षणं सांगितलेली नाहीत. या ठिकाणी देवाला आवडणारा जो भक्त आहे त्याचे अंतरंग याला जर म्हणायचं झालं तर अशी लक्षणं ज्याने जीवनामध्ये मी कोण आहे, म्हणजे मी हे शरीर आहे की मन बुद्धी मी आहे की या शरीराहून मी भिन्न आहे, भिन्न असणारा मी कोण आहे, तो ब्रह्मरूप आत्मा आहे, तो सच्चिदानंद रूप आहे, असं ज्याला ज्ञान झालं आणि ज्याचा हा शेवटचा जन्म आहे. की ज्ञान झालं की बीज भाजवणी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. अशा बोधाला, आत्मबोधाला जो प्राप्त झालेला आहे किंवा त्या आत्मबोधाला ज्याला प्राप्त करायचं आहे, कारण जी सिद्धाची लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. तेव्हा आपल्याला जरी हे आत्मज्ञान झालं नसलं तरी प्रयत्नपूर्वक ही लक्षणं आपल्या अंगी आली तर आपल्याला मी कोण आहे याचं ज्ञान होऊ शकतं. मी अमर आत्मा आहे याचं आपल्याला तळहाताच्या आवळ्यासारखं, तळहाताचा डोलता आवळ्यासारखं ज्ञान होऊ शकतं. आणि जर कोणी शुद्ध पुरुष असेल तर त्याच्या ठिकाणी ही लक्षणं सहजच असतात. म्हणून या ठिकाणी ह्या 8 श्लोकांमध्ये देवमान्य संतांची लक्षणं सांगितली. असं सांगतात की स्वानंद सुख निवासी जोग महाराज आणि त्यांच्या अत्यंत मैत्रीचे संबंध होते लोकमान्य टिळकांशी. लोकमान्य टिळक आणि ते पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर दर्शनाला गेले आणि त्यावेळेला दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर गरुड पाराजवळ कान धरून जोग महाराज नाचले. ते फक्त हात जोडून उभे राहिले. त्यांनी सांगितलं की बाळ तुम्ही या ठिकाणी कान धरून नाचा गरुड पाराजवळ कारण का तर तुम्ही लोकमान्य आहात, पण देवमान्य होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भगवंताची शरणागती करणं हे परम कर्तव्य आहे. म्हणजे लोकमान्य असलं आहात तुम्ही, पण तुम्हाला देवमान्य व्हायचं आहे. लोकमान्य टिळकांचा इतका अधिकार होता. आजही सर्व विश्वात कर्माला अनुसरून लिहिलेला गीतेचा जो अर्थ, गीता रहस्य, तो आज सगळ्या जगाने त्याला डोक्यावर घेण्यासारखा तो अलौकिक ग्रंथ झालेला आहे. बऱ्याच जगातल्या बऱ्याच भाषेत त्याचे अनुवाद झालेले गीता रहस्याचे. तर त्यावेळेला आपलं चिंतन याच्यासाठी चालले की लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावं. म्हणून या ठिकाणी तुकोबारा कशा भूमिकेत राहतात. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. अशा प्रकारे मनुष्याच्या ह्या जीवनामध्ये भगवत भक्ताची जी लक्षणं आहेत आणि ती लक्षणं कोणती, अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं येऊ शकत नाही. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सहज असतात. आणि अज्ञानी पुरुष असेल पण त्याची वेदावर, गुरुवर, संतांवर निष्ठा असेल आणि जर ही लक्षणं मी बाणवणारच आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याच जन्मामध्ये मी कृतकृत्य होईल, मी या ठिकाणी अशा प्रकारच्या आनंदाला प्राप्त होईल, निरामय आनंद, ज्या आनंदामध्ये दुःख ते कैचे नये स्वप्नाशी,
रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी, अशा प्रकारचं जे अध्यात्म जीवन आहे ती मी या ठिकाणी जगणार. काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. किंवा सांगतात की कार्यम साधयामी, मी हे कार्य करणारच. याच जन्मात मी उरावरी परमात्मा श्रीहरीची भेट घेणारच, नाहीतर देहम वापातयामी, ह्या देहाचा त्याग करीत परंतु परमात्म्याची प्राप्ती करणारच. असा जो निश्चयाने युक्त पुरुष आहे, ज्याला म्हणतात ना निश्चयाचा महामेरू, तो ही सगळ्या लक्षणं त्याच्या ठिकाणी जर असतील तर त्या ठिकाणी त्याला हे ज्ञान म्हणजे त्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला करतला मलकवत अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. त्या लक्षणामध्ये हा 2 क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे किंवा हे जे 8 श्लोक आहेत ना, हे केवळ भक्तपुरुषासाठी आहेत, हे कर्मठासाठी आहेत, हे ज्ञानी पुरुषासाठी आहेत, स्त्रीसाठी आहेत, हे भारतीयांसाठी आहेत, वारकऱ्यासाठी आहेत असं नाही. जेवढी म्हणून या विश्वाच्या पाठीवर मानवजात आहे त्या सगळ्या मानवजातींना जी इच्छा आहे की त्यांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, परमानंदाची प्राप्ती पाहिजे, त्या मोक्ष असं म्हणतात. तर ज्या सगळ्या जीवांची जी आतून मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यवहारी पातळीवर नैतिक शास्त्रात, अध्यात्मशास्त्रात, धर्मशास्त्रात, भक्तिशास्त्रात कोणत्याही सगळ्या रीतीनं हे श्लोक जे आहेत, हे श्लोक याला म्हणतात यांच्या भाषेमध्ये ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे जे काही नुसतं माहितीचं शास्त्र नाही, ह्याचं वाचायचं, कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, लेख लिहायचे असं हे शास्त्र नाही. हे सर्व आपल्यासाठी आहे. हे याला म्हणतात की याचं ॲप्लिकेशन म्हणजे प्रात्यक्षिक आपल्या जीवनात केलं तर त्या मनुष्याला जी मरणाच्या एक क्षण पूर्व का होईना त्याला ही अनुभूती येते आणि ती अनुभूती म्हणजे दगडावरची रेग आहे. तेव्हा अशा प्रकारचं जीवन, आदर्श जीवन कसं असावं आणि त्या आदर्श जीवनात कोणती लक्षणं आपण संपादन करावी याचं विवरण करणारं. आणि त्याच्यातही हे तर श्लोक वाचला, पण माऊलीने जेव्हा वर्णन केलं, हे 8 श्लोक आहे. स्वामी स्वरूपानंद असं सांगत होते की ह्या 8 श्लोकाचं चिंतन आयुष्यभर करणारा मनुष्य शेवटच्या कालामध्ये मृत्यूच्या एक क्षण तरी तो छाती ठोकपणे सांगेल की मुक्त मुक्त कशाला म्हणतात आणि मुक्ती कशाला म्हणतात ही मी स्वतः अनुभवत आहे. असं म्हणून मी जीवनभर केलं त्याचा मला उपयोग होतो. उदाहरण द्यायचं झालं तर घडलेली गोष्ट सांगतो. परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज आता त्यांचे हे आलेले तिथं, तर ते त्यांना हार्ट अटॅक आला आणि तेव्हा त्यांना मरणाची म्हणजे पूर्व सूचना आली आणि इतके तडफडत होते की ते एका कुशीच्या दुसऱ्या कुशीवर तर पडत होते, पण पाठ टिकून जसे लोक उलटी मारतात त्याप्रमाणे पाठ टिकून असे उलटे पण पडले. इतक्या त्या वेदना असह्य होत्या. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काही बोलू नका, ते बोलायचे काही. तर त्यांना सांगितलं बोलायचं नाही. तर ते म्हणे अरे वेड्यांनो, माझा एक पाय आता स्वर्गामध्ये आहे आणि एक पाय पृथ्वीवर आहे, मी कोणत्याही क्षणी जाऊ शकतो. अशा वेळेला मी तुमच्याशी बोलतो म्हणजे कशासाठी बोलतो, तर ते आम्हाला म्हटले की मी लहानपणापासून जसं मला कळतंय तसा मला आईनं 12वा अध्याय सांगितला वाचायला आणि 12व्या अध्यायातली ही लक्षणं मला सर्वात जास्त आवडायची. आणि मला पण असं वाटायचं काही आईशी दशा येईल माझ्या अंग, मला हे असे कधी लक्षणं बांधतील का. म्हणून मी आयुष्यभर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं आणि त्यापासून म्हणे मी 66 वर्ष याचं चिंतन करतो आणि आता मृत्यूच्या वेळेला याचा मला किती उपयोग होतो हे मला कळतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी एक ओवी आम्हाला लिहायला सांगितले. सांडोनी अंगीची खोळी सर्परिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. लोकांनी मरण नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. काय न मरतयाची ही चित्ता युगांतून हे असं माऊली या ठिकाणी सांगतात. तर अशी स्थिती आहे की मरा हा बोलून साथी, मेलियावरी तरी रडती, परी असते न जात गणिती गहिसपणे असं माऊली म्हणतात. त्या मृत्यूचं नाव ऐकलं तरी माणसाचं चित्त थरारून जातं आणि तो मृत्यू मला समोर दिसत आहे. आणि अशा वेळेला मी केलेल्या आयुष्यभराची ही अद्वेष्टा सर्वभूतानां संतुष्टा सततम योगी अनपेक्षा शुचिर्दक्ष,
हे एक एक लक्षण माझ्या जीवनात कसं येईल याच्यासाठी मी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण केलेलं माझं वाया गेलं नाही. आता मला जो आनंद आहे, आता हा शरीर टाकताना जशी एखादी स्त्री ही माहेरला जाण्यासाठी सासराहून निघते, तेव्हा तिला निघतानाच किती आनंद होतो, तिला सासरकडं माहेरी जायचं याचाच आनंद होतो. त्याप्रमाणे मला ही सर्प ज्या वेळेला आपल्या शरीरावरचं त्याची असणारी कात टाकतो, त्यावेळेला ही कात आता कुठे गेली, हिचा काय उपयोग केला याचा विचार करायला तो सर्प तयार नसतो. तसं ही शरीररूपी खोड टाकताना आणि मी कायमचा आता विदेह कैवल्याला प्राप्त होणार आहे. आता या ठिकाणी दुःख हे काय आहे हे कधीच नाही. आता जरी जीवनमुक्त अवस्थेमध्ये मनुष्याला शरीर असतं, त्यामुळं त्याला आत्मज्ञान जरी झालं तर त्याला विक्षेप राहतो. त्याला ज्ञान झाल्यानंतर त्याला अज्ञानाच्या आवरणाचा भंग होतो, पण तो विक्षेप राहतो. कुठपर्यंत राहतो? देह पातापर्यंत राहतो. देह पडला की उपनिषद सांगतात न स पुनरावर्तते न च पुनरावर्तते, तो पुन्हा पुनरावृत्तीला येत नाही. हा त्याचा शेवटचा जन्म असतो. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या उपयोगाची आहे. आणि तुम्हीच माझ्या डोक्यावर हात ठेवता आणि म्हणता बोलू नका, मरा असं म्हटले, ते नाही बोलत म्हटले. याचाच अर्थ आपलं चिंतन कशासाठी चाललंय की हे जे श्लोकामध्ये जी पदं आहेत, तर हे आपल्या जर आपल्या अनुष्ठानात आणली तर आपल्याला ही इतकी मोठी अनुभूती येऊ शकते की देव माझा मी देवाचा, असं देवाशी आपलं नातं जोडलं जातं. आणि तोच परमात्मा म्हणतो की हा माझा सर्वात लाडका भक्त आहे. आणि तो परमात्मा त्या भक्तासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी अगदी धावतं मी थोडक्यात सांगणार आहे. इथं सगळे महानुभावच आहे. एक प्रतिनिधी स्वरूपात बापूंची, आमच्या कैलास महाराजांची आज्ञा म्हणून या ठिकाणी थोडी शब्द सुमनांजली समर्पित करायची, इतकाच याचा अर्थ आहे. असो, या ठिकाणी हा एक आदर्श जीवन, कोणी समजतं मी निवडून आलो म्हणजे आदर्श, कोणी समजतं धन इतकं आलं म्हणजे आदर्श. जे जड पदार्थ आहेत की ज्यांना स्वतःचं ज्ञान नाही, इतरांचं ज्ञान नाही, आणि त्या पदार्थाने मी माझ्या जीवनात सुखी होईल अशी संकल्पना करणं, हेच आपल्या बुद्धीचं खरं काय आहे, दिवाळा आहे. तेव्हा मी आता सांगितलं की आपण सर्व भाग्यवान आहोत. का तर आपण योग्य मार्गावर आहोत. याचं कारण जडात सुख आहे असं आपल्याला वाटत नाही. सुख चैतन्यात आहे. चैतन्य चिन्मय परमात्मा आहे. त्या ठिकाणी त्या परमात्म्याचा असणारा जीव हा सुद्धा चिन्मय आहे. तेव्हा चिन्मय जीवाने चिन्मय परमात्म्याची उपासना केली किंवा त्याचं तत्त्वज्ञान संपादन केलं तर तो चिन्मय ज्ञानस्वरूप होऊन जाईल. तो आनंदमय परमात्मा आहे आणि हा आनंद स्वरूप होऊन जाईल. परमात्मा अमर आहे तर तोही अमर होऊन जाईल. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाकडे जाण्यासाठी आपल्याला त्या आत्म्याची, परमात्म्याचीच कास धरली पाहिजे. आणि ती कास ज्यांनी धरली, ज्यांच्या जीवनामध्ये हा निश्चय झाला की काही झालं तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. आणि बाकी किती कोणी जरी म्हटलं, काही लोक म्हणतात की आम्हाला संसारामध्ये खूप सुख आहे असं. हे त्याचं स्वामी महाराजांकडे एक मनुष्य आला, तो म्हटला की मला स्वामीजी काही वेदांत शिकायचा. तर स्वामी महाराज म्हटले की तुला का वेदांत शिकावं वाटला, तुला काय हे चिंतन करावं वाटलं, आळंदीत राहायचं असं का वाटलं. तर त्यांनी सांगितलं की माझा संसार एकदम सुखाचा झाला. इतका सुखाचा आहे, त्यांनी सांगितलं माझे 2 मुलं आहेत, सून आहेत, ते मोठ्या नोकरीला आहेत, त्यांना लाखाच्या पुढं उत्पन्न आहे, पत्नी अनुकूल आहे, घरदार सर्व काही नाही, काही नाही असं नाही. तेव्हा मला असं वाटतं की हे माया ब्रह्म वगैरे तुमच्या पाठात चालतं, हे मलाही ऐकावं वाटतं थोडं, हे नवीन भाग आहे. तर ते म्हणजे तुम्ही मुळीच ऐकू नको. ते म्हणले का नको ऐकायला, मला का नको. तर त्यांनी सांगितलं तू इतका वेडा आहेस की ज्याला संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, आमची स्थिती काय झाली, कवना आता शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. आणि तू म्हणतो का माझा संसार सुखाचा आहे. तुला संसारातलं दुःख हे सुख आहे असं वाटतं, म्हणजे तुला दुःख सुद्धा कळत नाही. तर आमच्याकडे येणारा जो पुरुष आहे ज्याला तो याचा अधिकारी नाही, तर आमचा तर खरा अधिकारी आहे जो विषयातल्या सुखाला कंटाळला.
पण तो दुःखाला सुद्धा कंटाळा नाही, उलट त्याला सुख म्हणतो. गाढवा इथून चालता हो, असं स्वामी महाराजांच्या ह्यानं म्हटले. तर याचाच अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही सत्याची कास धरायची आहे. आपलं जीवन जसं ही गीता ज्ञानेश्वरी का आपल्या पुढं आहे, हे आपलं दर्पण आहे, हे आपला आरसा आहे. आरशामध्ये जसं आपण आपलं स्वरूप पाहतो आणि आपल्या कपाळावरचा गंध जर वाकडा असेल तो आपण आरशात सरळ करत नाही, आपल्या कपाळावर सरळ करतो. तसे हे ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत या रूपाने हे आपले 3 संत आपल्याशी बोलतात आणि त्या आरशातले ते शब्दरूपी आरसा आपण पाहिला तर आपल्या कपाळावर जिथं आपण त्याच्यात बसत नाही ते आपल्याला संपादन करायचे. जो दोष आहे आपल्या ठिकाणी त्याचा आपल्याला निर्हरण करायचं, त्या दोषापनयन करायचं, गुणांचं आधान करायचं. त्यासाठी ह्या महाराष्ट्र प्रांतात जन्माला आलेल्या मनुष्य इतका भाग्यवान कोणीच नाही, कारण आपली मायबोली मराठी आहे आणि त्या बोलीतून हे संत आपल्याशी असं बोलतात. इतकं प्रासादिक वाङ्मय करून ठेवलेलं आहे. हे इतकं रात्रीच आम्हाला एक ग्रंथ पाहायला मिळाला, ज्ञानेश्वरीतील मंत्र रहस्य म्हणून, त्या एका साधकाने लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये की हे महात्मे आपल्याशी असं बोलतात, आपल्याला जरी कळलं नाही तरी सुद्धा काही बिघडत नाही. फक्त त्या शब्दाच्या येरझाऱ्या पारायणाच्या रूपाने आपण केलं. एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरुनी करीती या, एक ते श्रवणमिषे छाया सेवेती जयाची. नुसतं काही नाही वाचता येतं, नुसतं कानावर घेतले. वाचता येतं तर फक्त शब्दांनी त्याचं उच्चारण केलं तरीसुद्धा ज्या लोकांनी सर्व संघ परित्याग करून संन्यास घेतले, सर्व संघ परित्याग केला आणि मग संन्यास श्रवणादी साधनांचा अभ्यास केला, तितकंच फल ह्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मिळतं. आपलं केवळ एवढं जरी आपल्याला वाटलं मला काही कळत नाही पण माझे ज्ञानोबराय माझ्याशी बोलत आहेत ओवीच्या रूपाने, एवढं जरी चिंतन केलं तरीसुद्धा त्याचा मौलींनी गुरूंजवळ मागितलंय, स्वतः सांगितलंय. ह्या ग्रंथाचं असं स्वरूप आहे की जर कोणी नुसत्या जपाच्या प्रदक्षिणा म्हणून याला करील अर्थ न जाणता तर ज्या काय ते एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरुनी करीती या, एक ते श्रवणविषयी छाया शिविती दयाची, एक ते अवधानाचा पुरा विळा पावड भितरा करून घेऊन निगती गाभारा आत्मज्ञानाचा. आत्मज्ञानाच्या गाभाऱ्यात पोचले मोठमोठे त्यागी पुरुष, परंतु म्हणतात ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी. मोक्षरूपी राजवाड्यात जायचे ना, ज्याने रात्रंदिवस जन्मजन्मी त्यागाने गेला, तिथं हा फक्त ज्ञानेश्वरी असणं वाचणारा मनुष्य भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, अशा ठिकाणी तो सहज जाऊ शकतो. आईला त्याच्यासाठी उदाहरण दिलं माऊलींनी, गीता माऊली नसे जाणीत आली. गीता आई आहे, जशी गो माता आहे गीता माता आहे, आपली एक माता आहे. याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आईला जसं तानम मुलगा आणि प्रौढ मुलगा दोन्ही सारखीच असतात, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या काशेला लागला ना तर तो तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. जर ह्या नावात इतकं सामर्थ्य आहे, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाचे होतो अखंड वदनी वदेतो, अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा या ठिकाणी सांगतात की आपला आदर्श कोणता असावं, तर हे जे 8 श्लोक आहे, ज्याला जास्त वेळ मिळाला नाही त्यांनी हे 8 श्लोक आणि 8 श्लोकावरच्या ओव्या पुन्हा 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 याचं चिंतन केलं तरी त्याला ते आपले माऊलींना अपेक्षित असणारी जी स्थिती आहे की श्रीहरी परमात्म्याला उरावरी आलिंगन होणं, त्याची साक्षात भेट होणं, आत्मरूपाने त्याचं दर्शन होणं, या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु आपण ज्या भाषेत जन्मलं त्या भाषेत ज्ञानोबरायांनी अवतार धारण करून आपल्यासाठी, जसं एखादा मनुष्य गाळात रुतला तर आपल्याला गाळात जावं लागतं त्याला बाहेर काढण्यासाठी, तसं हा अवतार धारण केला. पण एवढं करूनही आपण या ग्रंथांच्याकडं जर आपण डोळे झाक केली, त्या ग्रंथाचा आश्रय आपल्या जीवनामध्ये केला नाही, कथा कादंबऱ्या वर्तमानपत्र टी व्ही याच्यासाठी आपल्याला वेळ काढला आणि याच्यासाठी वेळ ठेवला नाही तर काय आहे, लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुकले तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्यानेचा अनहित केले, अशा प्रकारची ही स्थिती आहे. असो एक थोडासा परिचय म्हणून या श्लोकाचा सांगितलं. या श्लोकाचा सरळ अर्थ सांगतो की त्याच्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, संतुष्ट सततम.
मनुष्य जीवनामध्ये सतत संतुष्ट असलं पाहिजे, सतत संतुष्ट असं सांगतात. म्हणजे कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही वस्तूचा संबंध आला तरी आपली संतुष्टता, आपला आनंद, त्या आनंदामध्ये उणीव येता कामा नये. आणि असं जीवन महापुरुष जगलेले आहेत आणि आपल्याला ते जीवन जगायचं आहे. याच्याविषयी एक आपल्या संप्रदाया संबंधाने असणारा इतिहास सांगतो आणि थांबतो. तर सततम संतुष्ट, माणसाला एवढं माहीत आहे की आपल्याला अनुकूल झालं म्हणजे आपण आनंदी होतो. त्यांनी सांगितलं माऊलीने, निंदा मोटकी ऐके कपाळ धरुनी ठाके, वारेनी थेमेनी विरे वारेनी शोके चिखलू जैसा. या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये थोडासा पाऊस जास्त आला तर चिखल होतो, आणि जर वारा जोराचा सोसाट्याचा सुटला दगडासारखा त्याचा आकार होतो. तसं आमची निंदा ऐकली की आम्ही कपाळ धरून बसतो आणि स्तुती कोणी केली की छाती काढून राहतो. असं आपलं अंतःकरण वृत्ती जी आहे इतकी विकारी जोपर्यंत होईल तोपर्यंत आपल्याला शांतता, दांतता किंवा समाधान, तृप्ती, शांती आपल्याला मिळणार नाही. आपल्याला मान अपमान योच तुल्य, मान अपमान, श्रीमंती गरिबी, रोगी निरोगी, सगळ्या अवस्थेत आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. ही जीवन जगण्याची कला ज्ञानोबा शिकवतात. मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटे जो पडी बरे चित्त न दाटे. आपल्या डोंगरासारखी जरी दुःख आली तरी आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, आणि ही जीवन जगण्याची कला शिकवतात ज्ञानोबा तुकोबा. आता एक 2 वर्षापूर्वी करोनाच्या अगोदर एक आमचे मित्र आले होते. ते परदेशातून आले होते एक शिबिरासाठी. 3 दिवसाची फी होती 40,000, आणि त्याच्यात शिकवणार काय होते, जीवन जगण्याची कला असं त्यांनी नाव दिलं होतं त्याचं. आणि ते आले होते. नंतर मग ते 3 दिवसाचं शिबिर करून आले. ते आपलं मंगलाचरण चालू होतं, तर ते म्हणे ते 3 दिवसाचं मंगलाचरणामध्येच झालं आमचं. म्हणलं आम्हाला 40,000 रुपये द्या. त्याच्यामध्ये हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची ही शिकवण आहे की याच्यामध्ये जसं ज्या आईच्या स्तनामध्ये भरपूर दूध आहे त्याला कोणत्या तोंडाकडं आईच्या तोंडाकडं पाहावं लागत नाही, त्याप्रमाणे हे आपल्याला सर्व धन प्राप्त झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सतत संतुष्ट राहण्याची कला ही शिकतात. याच्या जीवनचरित्रा संबंधाने आपल्या वारकरी संप्रदायाचा, संतांचा जीवनचरित्राचा विचार केला तर थोडक्यात सांगतो की एकदा नाथ महाराज पंढरपूरला आले आणि दर्शन केल्यावर पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात की गिरिजाताईसारखी पत्नी अशी दिली की जर सरपण वाळलेलं नव्हतं, ओलं होतं, तर पलंग अतिथीला भोजन घालण्यासाठी चुलीमध्ये टाकला. इतकी अनुकूल पत्नी दिली, श्रीमंती दिलेली आहे. त्यामुळं तुझे सगळे माझ्यावर इतकं आहे की संसाराची कोणती जबाबदारी नाही. मी रामायण, भागवत इत्यादी ग्रंथ सांगत बसतो आणि हा अध्यात्माचा आनंद घेतो. देवा तू किती कृपाळू आहेस. आणि त्याच्यानंतर हा 1599ला यांचा नाथ महाराजांचा समाधी झाला. तुकोबारायांचा अवतार कार्य 1608 पासून म्हणजे नाथ महाराजांच्या नंतर काही कालाने तुकोबाराय पांडुरंगाजवळ जातात. तेव्हा तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, देवा तू किती करुणाकर आहेस, किती कृपाळू आहेस. का कसा तर बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. तो म्हणतात मला जिजाबाईसारखी कर्कशा पत्नी दिली, पहिली पत्नी अन्नान्न करता गेली, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, आणि अशा परिस्थितीमध्ये माझं मन संसारात रमेना. मी आपला भांडारा भामचंद्र घोराडा यांचा मार्ग धरला आणि रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, रात्रंदिवस तुझ्या चिंतनात मग्न झालो. आणि आज माझ्या ठिकाणी अशी स्थिती आहे की या ठिकाणी नाही या आनंदाशी जोडा, आनंदाचे डोहे आनंद तरंग. ही स्थिती कोणी दिली देवा, तू दिली. का तर मला जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून. त्याच्यानंतर नरसिंह मेहता म्हणून मेवाडामधून दुष्काळ पडला आणि त्यांची सर्व गुरं ढोरं बायका मुलं सगळी मरण पावली. आणि अशा वेळेला ते नरसिंह मेहता आपल्या केवळ अस्थिपंजर शरीराने पांडुरंगाकडे आलेले. महात्मा गांधींचं पद आहे ना, ते आवडतं पद, वैष्णव जनतो तेने काही आहे, त्या नरसिंह मेहत्यांचं आहे. त्यांची 5 पदं म्हणतात पांडुरंगाच्या पुढे केली होती. मला काही जास्त माहिती, 2-1 पदं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये ते आले आणि त्यांनी तिथं त्यांना जे स्फुरण झालं ते म्हणतात, भलू थयो भागी जंजाळ
सुखी भजिसो श्री गोपाळ. या ठिकाणी म्हणतात भलू थयो भागी जंजाळ. देवा खूप चांगलं झालं, माझा हे जे गुरंढोरं पत्नी मुलं जो मला पाश होता या सगळ्या पाशांचा तो मुक्तता केली, सगळे मरून गेले. आता कोणी मला कुठलाही पाश राहिलेला नाही, त्यामुळं मी आता तुझ्याकडे यायला मोकळा झालो, भजन करायला मोकळा झालो. आता बघा याचा अर्थ असा आहे की बरीच लोक जे आहे ना, हे खरं जीवनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरतो आणि म्हणून आपण सारखं सुखासाठी आणि दुःख निवृत्तीसाठी चाचपडत राहतो आणि आपल्याला हातात मात्र काही येत नाही. त्याचं कारण संतांची वचनं जशी आहेत तशी जर आपण ती त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि जसं एखादा आंधळा मनुष्य आहे, तो जर राजमार्गावर सरळ धावला तरी पडण्याची शक्यता कमी आहे. तसं संतांच्या वचना, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपण त्यांच्या मार्गाचं जर अनुसरण केलं तर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ शकत नाही, स्वप्नात देखील येऊ शकत नाही. इतकंच नाही तर तुमच्या प्रसंगामध्ये परमात्मा वृद्धिसिद्धीसुद्धा तुमच्या दारात लोटांगण घेतील. अशा प्रकारचं तुमचं ह्या तपाचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी निर्माण होतं, श्रद्धेचं सामर्थ्य तुम्हाला त्याला उपोद्बलक होतं. तर चिंतन याच्यासाठी चाललंय, जेव्हा नाथ महाराजांना अनुकूल पत्नी त्याचाही उपयोग त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीसाठीच केला, प्रतिकूल पत्नी त्याचाही उपयोग पांडुरंगाच्यासाठीच केला आणि ज्यांना अत्यंत त्यांचा कायमचा वियोगात टाकून गेले त्या पत्न्याधिकांचाही उपयोग काय पांडुरंगाच्या भक्तीसाठीच केला. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला ही संतांची शिकवण आहे. जीवनात अनुकूलता आणि प्रतिकूलता याचा विचार करून बसू नका. स्वप्न कसं पडावं हे आपल्याला माहीत नाही, तेव्हा उद्या काय होणार आहे ते आपल्याला आज माहीत नाही. उद्या संध्याकाळी आपण सांगणार हे अनुकूल झालं प्रतिकूल झालं. तेव्हा त्याचा विचार करण्यापेक्षा भगवत भक्तीमध्ये रंगून जा, रममान व्हा, म्हणजे तुम्हाला हे अशा प्रकारचं जीवन प्राप्त होईल. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धीर योमत भक्त समे प्रिया. असो, या ठिकाणी आपल्याला वेळ पण भरपूर झालेला आहे. तर या ठिकाणी इतकंच आहे की ही जी शब्दकुसुमांजली आहे या ठिकाणी सर्व थोर महानुभाव आहेत. खरं तर हे प्रवचन करणं वगैरे इथं आमच्यासारख्याला ह्या अनधिकार चेष्टा वाटतं, कारण गोसेवा आमच्याकडून होत नाही, काही नाही. आणि आमचे हरिभक्तपरायण बंधुवर्य बापू ह्या सगळ्या गोष्टी करतात. हे प्रॅक्टिकल आहे, याला म्हणतात की हे काय त्याला प्रात्यक्षिक अंगावर घेण्याचं, अनुष्ठानात आणण्याच्या गोष्टी ते हे करतात. हे फक्त आपण एवढंच म्हणू शकतो की त्यांनी ह्या विरुद्ध प्रवाहाच्यामध्ये हे जे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं आहे असंच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जावं. त्यासाठी या संपूर्ण कुटुंबियांना या कार्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण म्हणजे शारीर बल, मनोबल, बुद्धिबल, आत्मबल प्राप्त होऊन उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून या ठिकाणी आज ह्या वसुद्वादशीच्या निमित्ताने भगवत चरणी माऊलींच्या सत्तेतून गोमातेच्या चरणी अशी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वजण सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयाः सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळो, मा कश्चित दुःखभाग भवेत कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ. अशा प्रकारच्या शुभचिंतनाने या ठिकाणी विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पवित्र वसुबारसेच्या या कालावधीमध्ये सर्व देवमयी गोमातेच्या सानिध्यामध्ये एक दिवसीय या उत्सवाच्या निमित्ताने गुरुवर्य महाराजांच्या प्रवचनाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी समुपस्थित झालो आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती की बापूंनी गोसेवा करत असताना अनेक उत्सव या ठिकाणी केलेत. खरं तर बापूंकडे पाहत असताना मला
भागवतामध्ये जे नंद बाबा आहेत तेच त्यांच्यामध्ये दिसतात. त्याचं कारण असं आहे की भागवतामध्ये ते नंद उत्सवाच्या संबंधाने असं विचार आला आहे किंवा भगवंताच्या उत्सवाच्या निमित्ताने भगवंत हसला तरी उत्सव, त्याने कूस बदलली तरी उत्सव, काही केलं तरी उत्सव. तसं बापू संधी बघत असतात की आपल्याला उत्सव कसा करता येईल. असे कितीतरी उत्सव आपण या ठिकाणी केलेत. आणि गेल्या वर्षी तर अगदी कळस होता, आपण 7 दिवस सप्ताह केला, भागवत कथाही त्या उत्सवामध्ये केली. आणि यावर्षी बापूंचं मातृछत्र हरवलं आहे. त्यांचे बंधुवर्य गेले आणि बापू मला म्हणाले की मग आता कसं करायला पाहिजेत. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मोठा उत्सव नको, परंतु आपण परंपरेने जे करत आलो आहे त्या संबंधाने 1 दिवसाचा उत्सव आपण ठेवूया. आणि खरं तर असं की भगवत भक्त असं आहे की गुरुवारी महाराजांनी आत्ताच सांगितलं की कुठल्याही स्थितीमध्ये तो संतुष्ट असतो. त्या वृंदावनामध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तिथं एक त्या श्रीकृष्ण भगवंताची सेवा करणारे, आपल्याकडे जसा प्रहार असतो असं तिकडं रात्रंदिवस नामस्मरण चालतं. असं म्हणतात की त्यांचा एकुलता एक मुलगा आणि तो गायी चालण्यासाठी जायचा. हे रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचे. गायी चालण्यासाठी गेला आणि त्या मुलाला वाघाने खाल्ला असं म्हणतात. आणि मग ती वार्ता यांच्याकडे आली आणि हे आपलं नामस्मरण करत होते. ही बातमी कळाल्याबरोबर लगेच हे मूर्छित होऊन पडलेत. सगळे म्हटले बरोबर आहे, एकुलता एक मुलगा होता, गेला तो, आणि यांना स्वाभाविक दुःख होणं स्वाभाविकच आहे ते. पण तिथं असलेले एक साधू म्हटले नाही नाही, त्यांनी ती मूर्छित होऊन पडले नाही. त्यांना असं वाटलं असावं की आता मुलगा गेला आणि 10 दिवस आता आपल्याला ते पातक असेल, म्हणजे सुतक असेल, आणि 10 दिवस आता मला भगवंताची सेवा करता येणार नाही. ते साधू त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या कानात सांगितलं, म्हणजे जरी तुमचा मुलगा गेला असला तरी तुमचा प्रहार बंद होणार नाही. ते लगेच उठून बसले नाही. असं आहे खऱ्या भगवत भक्ताच्या बाबतीमध्ये. जीवनाच्या ओघामध्ये अशा काही जरी गोष्टी आल्या तर त्याचं भगवत भजन सुटत नाही. त्या कोटीतले बापू आहेत. आणि त्यामुळं जसं आपण म्हणतो की पुढे भक्तीने धरिले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य येते, तसं इथं गोमाता असल्या कारणाने सगळेच महापुरुष या ठिकाणी आलेत. आणि याच परंपरेमध्ये गुरुवर्य महाराज आणि गुरुवर्य शास्त्री महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर हे सगळं बोलत असताना खूप असहजता वाटते. पण असंही दिसतं की जे लोक आपल्या डोळ्यापुढे येऊ नये अशा लोकांचे पोस्टर लागतात. आणि जे महापुरुष आपल्या समोर आल्यानंतर, ज्याला आपण असं म्हणू की एक रील मधले हिरो आहे आणि एक रिअल हिरो आहेत, तर हे सगळे महापुरुष म्हणजे रिअल हिरो आहेत आपल्यासाठी, आदर्श. आणि त्यामुळं नाही त्या लोकांचे पोस्टर छापल्या जातात आणि ते डोळ्यापुढे राहतात. आणि महापुरुष जे आहेत ते आपल्या पुढे येत नाहीत, की जे खरं आपला आदर्श आहे. आणि ते जर आपल्या जीवनामध्ये असेल तर त्या आनंदापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून त्या संबंधाने बोलावं लागतं. नाही तर काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तकाची रेणी ठेवीत असे, असं त्यांचं स्वरूप आहे. हे दोन्हीही महापुरुष या ठिकाणी जे आलेत, खरं तर महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं तर बळ तरी नागवती काळा, लील तरी सकाळांच्या तळा, उदार तरी देहाशी सकळा, आणि जाणूनी कळा सर्व नेणते. महाराजांच्या या प्रमाणाचं आपल्याला जर दर्शन घ्यायचं असेल तर हे महापुरुष असे आहेत की काळाला पराजित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. पण एवढं सकळ जर असलं तरी लीन तरी सकळांच्या तळा. आणि शेवटचं चरण खूप छान सांगितलंय की जाणूनी कळा सर्व नेणती. त्यांना सगळं काही माहिती असून सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही अशा भावामध्ये ते राहतात. आपल्याला क्षणोक्षणी हा प्रत्यय आला असेल की महाराज म्हणतात की मला काही येत नाही, मी अनाधिकारी आहे. अनेक अधिकारी ज्यांनी निर्माण केलेत ते महापुरुष म्हणतात की आम्हाला काहीच कळत नाही. हेच सगळ्यात मोठं कळण्याचं लक्षण आहे. गुरुवर्य महाराजांच्या संबंधाने काय बोलावं. आळंदीमध्ये जसं आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं की त्याचे काही भौतिक स्वरूप आहे, काही अधिदैविक आहे, काही आध्यात्मिक आहे. कुठल्याही पदार्थांचे हे 3 स्वरूप आहेत. आज आपण आळंदीमध्ये आल्यानंतर भौतिक रूपाने बघतो की मोठमोठ्या बिल्डिंगी तिथं झाल्यात, परंतु तीर्थक्षेत्रांचा तो महिमा नाही की तिथं भौतिक विकास व्हावा, तिथं आंतरिक विकास व्हायला पाहिजे. आणि हा आंतरविकास ज्यांच्यामुळं आज आळंदीमध्ये आहे ते गुरुवर्य शास्त्री महाराज जे आहे, इथं डॉक्टर महाराज जे आहे की आज अनेक विद्यार्थी महाराजांच्या सान्निध्यामध्ये तयार झालेले आहेत. आणि ते गुरुवर्य साखरे महाराज एक वाक्य त्यांच्या प्रवचनात कायम असं म्हणत असतात की कीर्तनकार होणं सोपं आहे, गायक होणं सोपं आहे, मोठं प्रसिद्ध होणं सोपं आहे, पण जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर काय असेल तर आपल्यासारखा दुसरा व्यक्ती घडवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपल्याला कळणार नाही, पण एखाद्याला आपल्या अधिकाराचं तयार करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे.
श्री गुरुवर्य डॉक्टर महाराजांनी इतके विद्यार्थी आळंदीमध्ये तयार केलेत, आणि ते विद्यार्थी म्हणजे नुसते कथा कीर्तन करणार नाहीत, तर कोणी ज्ञानेश्वरी सांगताय, कोणी अमृतानुभव सांगताय, अगदी सगळं वाङ्मय सांगणारे विद्यार्थी आज आळंदीमध्ये महाराजांच्या कृपेने तयार झाले. आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं तर ते सगळे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचं एक घोषवाक्यच असतं की आम्ही हे जे बोलतोय हे आमचे ओठातले शब्द आमच्या पोटामध्ये जायला पाहिजे, अशा तत्वाने ही सगळे माणसं जगणारी आहेत. असं गुरुवर्य महाराजांनी अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये तयार केलेत. आणि भविष्यामध्ये तीर्थक्षेत्राचं जे वातावरण राहायला पाहिजे की ज्यासाठी आपण त्या तीर्थक्षेत्रांकडे बघतोय, असे अनेक महापुरुष महाराजांनी घडवलेत. आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आळंदीमध्ये अष्टादशाचा उपक्रम चालतो. महाराजांच्या बाबतीमध्ये आम्ही कायम असं म्हणतो की वारकऱ्यामध्ये आले तर ते वारकऱ्यातले साधू आहेत, आणि साधूमध्ये गेले तर साधूतले वारकरी आहेत. ते ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी जर महाराज गेले तर तसं थोडंसं माझं बोलणं जास्त होईल, परंतु उत्तरेमध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय जर साधूंना कळाला असेल तर त्याला सर्व स्वीकारण जर कोण असेल तर ते डॉक्टर महाराज आहेत. कारण आतापर्यंत वारकरी जर तिकडे गेला उत्तरेमध्ये महाराज, तर ते धोतर घालणारे जे सगळे आहेत ते म्हणायचे हे संसारिक आहे, हे ग्रहस्थी आहे असं ते म्हणायचे. पण महाराज तिथं गेल्यानंतर त्या महापुरुषांना आपला अमृत अनुभव असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे सगळे ग्रंथ त्यांच्यापर्यंत घेऊन गेले, संस्कृतमध्ये त्याचा अनुवाद करून त्या महापुरुषांना ऐकवला. आणि त्याचा परिणाम असा झाला की कैलासाश्रमाचे जे पीठाधीश्वर विद्यानंद स्वामी महाराज, मी महाराजांच्याच मुखातून असं ऐकलं होतं की शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी प्राण सोडला तर त्यांच्या उशाशी ज्ञानेश्वरी होती, इतकी निष्ठा त्यांची त्या आपल्या वाङ्मयाविषयी निर्माण झाली. तर आपला वारकरी संप्रदाय अगदी उत्तरेपर्यंत आणि उत्तरेतल्या महापुरुषांना आळंदीमध्ये आणला, आणि आता 18 दिवसापर्यंत अष्टादशाची संकल्पना पूर्ण झाली. खूपच गोड असा तो उपक्रम आहे. दिसायला कार्यक्रम तो असा भौतिक दृष्टीने खूप छोटा दिसतो, परंतु जर त्याच्या उपयोगितेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मला असं वाटतं की भारतातील सगळ्यात मोठा कार्यक्रम जर कोणता असेल तर तो अष्टादश आहे. त्याचं कारण असं आहे की 18 दिवसामध्ये एक ग्रंथ पूर्ण करायचा, रोज 7-8 तासाची बैठक, आणि वक्त्याला प्राधान्यता न देता विषयाला प्राधान्यता देऊन इतके अनेक ग्रंथ त्या ठिकाणी झालेत. जवळपास 18 वर्षापासून तो उपक्रम चालू आहे. यावर्षी सुद्धा गीतेचा जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेचा अष्टादशा झालाय. सुंदर असे उपक्रम आळंदीमध्ये सुरू आहेत. आणि असे महापुरुष आपल्याकडे यावेत तर ते स्वामी रामतीर्थ असं म्हणायचे त्यांच्या चरित्रा ग्रंथांमध्ये. ते असं म्हणायचे की आपल्याकडे जर चोर येत असेल तर समजा चोरी करण्याची वृत्ती माझ्यामध्येच आहे. आमच्या आजूबाजूला जर व्यभिचारी व्यक्ती असेल तर समजा व्यभिचार करण्याची वृत्ती माझ्यामध्येच आहे. आणि आमच्याकडे जर महापुरुष येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते महापुरुषाची लक्षणं आमच्यामध्ये आहेत. तर मला नक्कीच असं वाटतं की बापूंकडं हे सगळे महापुरुष का येतात, तर नक्कीच बापूंमध्ये ती लक्षणं आहेत नक्कीच. आणि त्यामुळंच, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, चांगला व्यक्ती, चांगला महापुरुष आवडणं एवढं सोपं नाही बापू. सामान्य माणसं प्रभावित करतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे आपण धावत असतो. पण खरा महापुरुष कळणं आणि आवडणं अतिशय अवघड आहे. ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपला अंतःकरण शुद्ध होईल. गोमातेच्या सेवेनं आपल्या जीवनामध्ये ती अवस्था आली. आणि आदरणीय शास्त्रीजी महाराज, तर शास्त्रीजी महाराजांच्या बाबतीमध्ये किती विशेष आहे आता ह्या आळंदीमध्ये आपल्याला कळेल. इकडं थोडंसं काही जर झालं तर माणसाला असं वाटतं की मी कसं प्रभावित करीन इतरांना, मी माझं सांगतोय बरं महाराज. परंतु हे सगळे महापुरुष एवढ्या मोठ्या उंचीचे, हिमालयासारखी उंचीचे असून आहे किती सामान्यपणाने जगतात. शास्त्रीजी महाराजांनी काशीमध्ये PhD केली आहे आणि अवतारवाद नावाचा जो एक प्रबंध त्यांनी लिहिला आहे. म्हणजे अगदी मला वाटतं कितीतरी वर्षापूर्वी त्यांनी तो ग्रंथ प्रबंध तयार केला. आणि एवढे मोठे महापुरुष इतक्या सामान्य होऊन इथं आपल्याजवळ बसतात, आपल्याला असं लक्षात येत नाही हे किती मोठ्या उंचीचे आहेत. खरं तर एवढ्या मोठ्या उंचीचं ते रहस्यच आहे की त्यांना इतकं छोटा होता आलं आणि त्यामुळे एवढी विशालता त्याच्या जीवनाला प्राप्त झाली. असे महापुरुष आपल्याला आज पाहायला भेटलेत, आपल्याला ऐकायला भेटलेत, हे आपलं मोठं भाग्य आहे. आणि बापू आपली ही गोसेवा आहे की या गोसेवेच्या निमित्ताने हे सगळं होत आहे. महाराजजींनी सांगितलं की 7 खांब आहेत, पण त्याच्यामध्ये अजूनही पुरवणी आपल्याला असं जोडते की हे जे 7 खांब आहेत, या 7 खांबाचा मुख्य खांब जो आहे ती गाय आहे. आपण गाय, ब्राह्मण, वेद, पतिव्रता स्त्रिया, अलुब्धे म्हणजे अलोभी मनुष्य, सत्यवादी आणि दानशील, असा क्रमांचा विचार करत असताना ते असं म्हटलं की पहिला खांब जो आहे ते गाय आहे. गाय जर नसेल
तर गाय संपली की ब्राह्मण संपेल. कारण ब्राह्मणाच्या सगळ्या विधी जे आहे ते पंचगव्यावर आधारित आहे. मग गाय संपली तर ब्राह्मण संपेल, ब्राह्मण संपला तर वेद संपेल. कारण या सगळ्या परंपरा ब्राह्मणांनी आणल्यात. आणि वेद जर संपला तर पतिव्रता स्त्रिया संपेल. कारण हे सगळे सूत्र आपल्याला वेदातून येतात. आणि पतिव्रता जर स्त्रिया संपल्या तर दानी मनुष्य, अलोभी मनुष्य आणि सत्यवादी हे सगळे संपून जाते. म्हणजे थोडक्यात काय बापू, आपण गो सेवा करता याचा अर्थ आपण या सातही खांबाचं संरक्षण करताय ना. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद द्यावा लागतील. आणि आजच्या या प्रसंगामध्ये या महापुरुषांचं श्रवण दर्शन आपल्या सगळ्यांना झालंय. आपणही भाग्यवान आहोत. आपण भगवंताकडे प्रार्थना करूया की नित्य हे या गोशाळेमध्ये अशा महापुरुषांचं आगमन होत राहावं. आणि त्यासाठी बापूंना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं. त्याचबरोबर या महापुरुषांची वाणीही आपल्याला श्रवण करता यावी म्हणून त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. रामकृष्ण.